मित्रांनो, टी किमान पात्राचं नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर परिच्छेद 202 ते 206 थोडक्यात. चला, निष्कर्ष आदेश ऑर्डर काय? आरटी अधिनियम 2009 च्या कलम 23 अंतर्गत नमूद केलेल्या किमान पात्रता ही केवळ प्रारंभिक नियुक्तीसाठी मर्यादित नसून पदोन्नतीसाठी होणाऱ्या नियुक्तीवरही लागू आहे. सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना दिलेल्या कालावधीत टीईटी सहित आवश्यक किमान पात्रता संपादन करणे बंधनकारक आहे. तसे करण्यात अपयशी ठरल्यास त्याचा सेवेत राहण्याचा अधिकार संपुष्टात येईल. टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे ही फक्त पात्रता निकष नव्हे तर एक किमान शैक्षणिक पात्रता आहे जी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे. उमेदवाराने टीईटी उत्तीर्ण केल्याशिवाय तो शिक्षक म्हणून नियुक्तीस पात्र मानला जाऊ शकत नाही. म्हणून या न्यायालयाचा स्पष्ट निष्कर्ष असा आहे की टीईटी ही आरटी अधिनियम 2009 च्या कलम 23 नुसार किमान पात्रता असून ही सर्व शिक्षकांना व सेवेत असलेल्या नव्याने नियुक्त होणाऱ्या दोघांनाही अनिवार्य लागू आहे असे कोर्टाचे म्हणणे आहे. धन्यवाद.